उद्धव ठाकरेंनी कधी कामं केली नाही तशी टीका भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी केली। तर महायुतीमध्ये जागा वाटपावरून कुठलीही रस्सीखेच नसल्याचंही लाड यांनी स्पष्ट केलं। आमदार प्रसाद लाड यांच्यासोबत संवाद साधलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी चेतन ननावरे यांनी। आपल्या सोबत भाजपचे आमदार प्रसाद लाड आहेत। प्रसादजी, 2 दिवसांमध्ये येत्या मुंबई महापालिकेसंदर्भातल्या जागा वाटप आहेत शिवसेना भाजपमधली, त्याची सुरुवात होण्याची माहिती समोर आलेली आहे। काय वाटतं का रस्सीखेच होणार जागा वाटपावरून? कारण दोघांचाही अधिकाधिक जागा मिळवण्याचा प्रयत्न आहे। बिलकुल काहीही रस्सीखेच होणार नाही। महायुती भक्कम आहे। महायुतीचा समन्वयक म्हणून मी आपल्याला फार गांभीर्यपूर्वक सांगतो की महायुती झालेली आहे। जागेचा निर्णय हा माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आणि अजितदादा घेतील। रामदास आठवले साहेबांचा देखील तेवढा सन्मान ठेवला जाईल। त्यामुळे महायुतीच्या माध्यमातून आम्ही निवडणुका लढू आणि त्या निवडणुका निश्चितपणे जिंकू। ठाकरेंनी कधी कामच केलं नाही ना। आता पायाखालची वाळू घसरायला लागल्यानंतर मग आता मतचोरी बंद झाली, सुप्रिया सुळेंनी त्यांचे कान टोचले। आता राहिलं काय? कारण यांची सगळी दुकानदारीच त्या महापालिकेवर होती। आता महापालिका जाणार तर मग आता लोकांचा घोषणांचा पाऊस। अरे लोकांच्यासाठी हे सरकार आहे। हे विधान भवन जनतेची सेवा करायसाठी आहे। हे लोकसेवालय आहे आणि या लोकसेवालयातून आमचा देवाभाऊ चांगल्या पद्धतीने जनतेच्या सेवेची कामं करतोय। आणि मग जनतेचा पैसा जनतेसाठी वापरत असेल त्या ठाकरेंच्या पोटात का दुखतंय? त्यामुळे हा विचार करण्याचा प्रश्न आहे। ठाकरेंच्या जर पोटात दुखत असेल तर त्यांना आम्ही ओवा पाठवू, ओव्याचा रस पाठवू, म्हणजे पोटात दुखायचं बंद होईल। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। इथे प्रसाद लाड, कॅमेरा विनीत पेडणेकरसह मी चेतन ननावरे, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।